महाराष्ट्रामधील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढताना दिसत आहेत। खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं। नंतर अतिवृष्टी आणि गारपिटीनं झोडपलं। त्यातून जे काही हाती लागलं त्यातून शेतकऱ्यांना आशा होती। सरकारनं तूर खरेदीचं आश्वासन दिल्यामुळे त्यांना दिलासा सुद्धा मिळाला होता, पण अद्यापही तूर खरेदीला सरकारनं सुरुवात केलेली नाहीये आणि त्यात बाहेरनं होणाऱ्या आयातीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। वरणाला फोडणी दिल्याच्या सुगंधानं अनेकांच्या तोंडाला आपोआप पाणी सुटतं। तुमच्या आमच्या आहारात वारंवार येणारं हे वरण किंवा इतर पदार्थ ज्या तुरडाळीपासून तयार होतात त्या तुरीनंच शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय। याचं कारण म्हणजे तुरडाळ खरेदीच्या जाहीर केलेल्या धोरणाचा केंद्र सरकारलाच विसर पडलाय। 2015 साली देशात तुरडाळीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दरांनी 250चा टप्पा गाठला। तर या तूर टंचाईची पुनरावृत्ती टाळण्याचा सरकारनं गांभीर्यानं विचार केला। उत्पादन वाढावं म्हणून चांगला दर मिळवून देण्याचा शब्द देत शेतकऱ्यांना प्रोत्साहनही दिलं। दुसऱ्याच वर्षी देश तुरीविषयी स्वयंपूर्ण झाला खरा, पण दिलेल्या शब्दाचा सरकारला विसर पडला आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली। 2017 मध्ये डाळींच्या कोसळणाऱ्या दरांना स्थिर करण्यासाठी आयात होणाऱ्या पिवळ्या वाटाण्यावर निर्बंध घालण्यात आले। सोबतच आयात शुल्कात 50% वाढही करण्यात आली। आता तो निर्णय मागे घेत 31 मार्च पर्यंत आयात शुल्क हटवण्यात आले। त्यामुळे वाटाण्याची आयात वाढली आहे। हरभऱ्याचा हमीभाव 5440 रुपयांवरून 5320 पर्यंत घसरलाय। येत्या काळात ही घसरण सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते। तुरीच्या बाबतीतही असंच घडतंय। नोव्हेंबर महिन्यात 12,500 रुपये मिळणारा दर आता 8,000वर घसरलाय। यात तूर आयातीची मुदत 2025 पर्यंत वाढवण्यात आली। त्यामुळे आफ्रिकेची तूर बाजारात पोहोचली। मागोमाग ब्रह्मदेशातूनही आयातीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याच्या चिंता वाढल्या। शेतकऱ्याला 4 पैसे जास्तीचे मिळत आहेत असं दिसल्याबरोबर तात्काळ बाहेर देशामधून तुरीची आयात केलेली आहे। म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या घामाचा मोबदला मिळू नये, अन्नदाता जगला नाही पाहिजे असं एकंदरीत धोरण आहे सरकारचं। परंतु या सरकारला मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीमध्ये आपले सर्वच धोरण असे दिसत आहेत। गेले कित्येक दिवसापासून शेतीमालाची माती करण्याचं धोरण आपण राबवत आहात। एकीकडे भरमसाठ आयात केलेल्या तुरीनं आणि इथल्या देशांतर्गत उत्पादनात तुरीचं अतिरिक्त उत्पादन होऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा तुरीचा भाव पाडण्याचं सरकार एकीकडून काम करत आहे आणि शेतकऱ्यांना नाफेडमार्फत खरेदीचा गाजर दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करत आहे। हा सरकारचा प्रयत्न म्हणजे पाकिट मारून शेतकऱ्याला तिकिटाला पैसे दिल्यासारखा प्रकार आहे। यंदा निसर्गानं शेतकऱ्यांचा अक्षरशः अंत पाहिला। आधी दुष्काळ, नंतर अवकाळी, गारपीट या सगळ्या आघातांनंतर जेव्हा हाताला काही लागण्याची आशा निर्माण झाली, तिथेच सरकारच्या दुटप्पी भूमिकेनं तूर उत्पादक शेतकऱ्यांचा घात केलाय। यात लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतायत का असाही प्रश्न आहे। आता हे धोरण जे सगळं आहे ते त्या ठिकाणी डिपार्टमेंट ठरवत असतं, खातं ठरवत असतं। आता मार्केटमध्ये आवक जावक एकंदरीत आपल्या देशामध्ये असलेलं प्रोडक्शन हे बघून हे सगळे निर्णय होत असतात। इम्पोर्ट करायचे, एक्सपोर्ट करायचे, त्या संदर्भात मला अधिक माहिती नाहीये। एकीकडे नाफेडला तूर खरेदी करण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणीत दिरंगाई होतीये, तर दुसरीकडे आयातीला दिलेली खुली सूट। शेतकऱ्यांच्या जखमेवरची खपली काढण्याचा प्रयत्न सरकार मुद्दाम करतंय का असा संशय शेतकऱ्याला येतोय। त्यामुळेच तो सरकारला निर्णय बदलण्याची विनंती करताना दिसतोय। सरकारने तूर बाहेरून आयात करू नये। बाहेरून जर तूर आयात केली तर इथल्या शेतकऱ्याला भाव मिळणार नाही आणि बाजारात पहिलेच भाव कमी असल्यामुळे तुम्ही अजून जर आयात जर केली तर परत शेतकऱ्याचं नुकसान होईल। त्याच्याकरता सरकारने बाहेरून तूर आयात करू नये। मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत येतोय। सुरुवातीला कांद्यावर निर्यात शुल्क वाढवण्यात आलं, त्यामुळे कांदा जाळीतच चढून अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं। आता निर्यात बंदीच लावण्यात आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात। अशात निर्णयाचा फटका आता तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। सरकारनं ही दिरंगाई टाळून तात्काळ तूर खरेदीला सुरुवात करायला हवी। परदेशातून येणाऱ्या तुरीवर निर्बंध लादायला हवा। शेतकऱ्यांच्या हाती आश्वासनाची तुरी देण्याऐवजी त्यांना दिलासा द्यायला हवा। लातूरहून अहिल्या कसपटे आणि राशीद इनामदार सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।